अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी पाळला जातो। पितराचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे आदराने पूजन केलं जातं। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अक्षय तृतीया साजरी करण्यात येते। गावाकडे पितरांची नेमकी पूजा कशी केली जाते ते आपण पाहूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी गावातील कुंभाराकडून मातीची घागर आणि एक छोटे मडके आणले जाते। नंतर त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकल्या जातात, त्यामुळे त्या पाण्याला सुगंध येतो। नंतर घरातील एखादा सदस्य जाऊन शेतातून पळसाचे पानं आणून त्याचे पतरवाळी व द्रोण हाताने तयार करतो। हे पतरवाळी आणि द्रोण तयार करणे हे एक कलाच आहे। तोपर्यंत घरातील महिला मंडळी आमरसाचा स्वयंपाक करतात। वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। नंतर नैवेद्याचे ताट पतरवाळीवर काढले जाते। त्यात आंब्याचा रस, पोळी, शेवयांचा भात, भजी, पापड, कुरडया इत्यादी त्यामध्ये वाढतात। पाण्याने भरलेल्या घागरीवर ते ताट ठेवून ते पूर्वजांच्या फोटोसमोर ठेवून फोटोची पूजा केली जाते। संपूर्ण कुटुंब आदराने पूर्वजांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतात। पाहुण्यातील एका व्यक्तीला पित्राला जेवायला बोलावले असते। त्या पित्राचे पाय धुवून त्यांना गंधगोळी लावून त्यांना प्रेमाने जेवू घातलं जातं। अशा रीतीने विदर्भात आखजी म्हणजे अक्षय तृतीया साजरी होते। या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते, असा गावाकडे समज आहे। या दिवसाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे अक्षय तृतीयेला देवभूमी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात। हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी बंद होते। अक्षय तृतीयेनंतर 1.5 महिन्यानंतर पावसाळा येणार असतो। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनींची मशागत करण्याचे काम अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे। या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मातीप्रती कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मातीमध्ये आळी घालतात। कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी शेतकऱ्यांची समज आहे। महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे करणे शक्य होत नाही। त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये पेरणी करणे सोपे जाते। पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरून आळी फळबागांची लागवड केली जाते। कारण हेच की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागवड केल्यास फळ उत्पादन भरघोस येते अशी समजूत आहे। अक्षय तृतीयेला सोनं का खरेदी करतात? अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही वेळी सोनं खरेदी करू शकतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा संपूर्ण दिवस शुभ असतो। या दिवशी सोनं खरेदी करून घरी आणल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो असं म्हणतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यामागे एक मान्यता आहे की शेतातील माल विकलेला असतो, मग थोड्या रकमेतून सोनं घेतलं जातं। तसेच शहरी भागातील गृहिणी वर्षभर काटकसरीने संसार करून काही पैसे मागे टाकतात आणि मग अक्षय तृतीयेला चांगला मुहूर्त असतो म्हणून जमलेल्या पैशातून सोनं खरेदी करतात। असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो, म्हणूनच कदाचित सोन्याची तुलना सूर्यासोबत केली गेली आहे। सोनं शक्ती आणि बलाचं प्रतीक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो। प्राचीन काळापासूनच सोनं हे एक बहुमूल्य धातू आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानलं गेलंय। अक्षय तृतीयेच्या या विशेष दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकट दूर होतात, असाही समज लोकांमध्ये आहे।